नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टॉप 10 लार्ज अँड मिड कॅप म्युच्युअल फंड ज्यांनी 2023 मध्ये सर्वात जास्त रिटर्न दिलेत आणि जे सगळ्यात चांगले म्युच्युअल फंड आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। टॉप 10 मधील पहिला म्युच्युअल फंड आहे UTI लार्ज अँड मिड कॅप फंड ग्रोथ ऑप्शन। हा सगळ्यात टॉप मध्ये आहे। याचं कारण असं की याचे रिटर्न जे आहेत जे तुम्ही पाहताय स्क्रीनवरती ते 32% आहेत। एका वर्षामध्ये 32% या फंडने रिटर्न दिलेले आहेत। 2 वर्षामध्ये 18%, 3 वर्षामध्ये 26 आणि 5 वर्षामध्ये 17% रिटर्न याने दिलेले आहेत। आणि याची टोटल असेट अंडर मॅनेजमेंट जी आहे, व्हॅल्यू जी आहे ती 2100 करोड आहे। म्हणजे एवढा मोठा हा फंड आहे आणि या फंडने एवढे चांगले रिटर्न दिलेले आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जे फंड सिलेक्ट केलेले आहेत ते असे टॉपचे फंड सिलेक्ट केलेले आहेत जे मार्केटमध्ये जुने फंड आहेत आणि त्यांच्याकडे फंड मॅनेज करण्याचा चांगला एक्सपिरियन्स आहे। तर आता याच सेगमेंटमधला दुसरा फंड पाहणार आहोत। त्याचं नाव आहे HDFC लार्ज अँड मिड कॅप फंड रेग्युलर ग्रोथ ऑप्शन। आता या फंडने सुद्धा 36% रिटर्न दिलेले आहेत। त्यानंतर याचा 2 वर्षाचा रिटर्न आहे 22%, 3 वर्षाचा रिटर्न आहे 30% आणि 5 वर्षाचा रिटर्न आहे 20% आणि टोटल असेट अंडर मॅनेजमेंट आहे 13,000 करोड रुपये। म्हणजे एवढा मोठा हा फंड आहे आणि एवढा मोठा फंड जर कंपनी मॅनेज करते तर ती आपल्या जे कस्टमर्स आहेत, जे SIP होल्डर आहेत त्यांना चांगल्यात चांगला रिटर्न देण्याचा प्रयत्न करते। तर अशा टाईपच्या फंडमध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट करतो तर ते आपल्याला चांगले रिटर्न देतात आणि एक सेफ रिटर्न असतात। म्हणजे आपली रिस्क जी आहे ती थोडीशी कमी असते। या व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारचं बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे। हा फक्त एज्युकेशनल पर्पज व्हिडिओ आहे। जर तुम्ही इन फ्युचर इन्व्हेस्टमेंट करू इच्छिता आणि तुम्हाला जर फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर हे तुम्हाला फक्त एक ओव्हरऑल पिक्चर दाखवते की या फंडमध्ये तुम्हाला किती % रिटर्न मिळतात आहेत, किती % याच्यामध्ये रिटर्नचे चान्सेस आहेत। आता हे फंडचे रिटर्न जे आहे तर हिस्टॉरिकल डेटा आहे, याच्यामध्ये कमी जास्त होण्याचे चान्सेस आहेत। हा विचार करूनच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न करा। तर चला आपण वळूयात तिसऱ्या फंडकडे। तिसऱ्या फंडचं नाव आहे मोतीलाल ओसवाल लार्ज अँड मिड कॅप फंड। हा पाठी 2-3 वर्षापूर्वीच हा फंड लॉन्च झालेला आहे आणि मॅनेजमेंटच्या अंडर किती असेट आहे तर 2700 करोड रुपये। आणि याचा रिटर्न जो आहे एका वर्षामध्ये 38%, 2 वर्षामध्ये 20%, 3 वर्षामध्ये 27% आणि 5 वर्षात आता लवकरच तो पोहोचेल। पण हे रिटर्न जे आहेत ते प्रत्येक वर्षी आता तुम्ही म्हणाल की पहिल्या वर्षी तर 38% दिला, नंतर 20%, नंतर 27%। तर हे असं का होतं तर मार्केट थोडंसं वर जातं खाली येतं, वर जातं खाली येतं। म्हणजे फंडने ज्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्या कंपन्यांच्या शेअरची प्राईस कमी जास्त होते आणि त्याचा परिणाम आपल्या फंडच्या व्हॅल्यूवरती म्हणजेच NAV वरती होतो। पण तो एवढा जास्त होत नाही जेवढा स्टॉक मार्केटमधल्या शेअरच्या प्राईसवरती होतो। आता यानंतरचा फंड आहे ICICI प्रुडेन्शियल लार्ज अँड मिड कॅप फंड। हा फंड सुद्धा खूप मोठा आहे आणि ICICI आपला एक ब्रँड आहे तो आपल्या डोक्यामध्ये असतं आणि हा फंड सुद्धा खूप चांगला आहे। हा सुद्धा माझा पर्सनल फेवरेट आहे कारण की याची फंड व्हॅल्यू जी आहे ती आहे 9,600 करोड आणि प्रत्येक वर्षी तुम्ही पाहत असाल प्रत्येक वर्षी रिटर्न हे चांगलेच आहेत। म्हणजे पहिल्या वर्षी 28%, नंतर 21%, नंतर 28%, नंतर 19%। चांगल्या फंडचं आहे ना लक्षण आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला कंटिन्युअसली चांगल्या टाईपचे रिटर्न्स मिळतात आहेत आणि त्यातलाच हा एक फंड आहे। यानंतरचा फंड आहे SBI लार्ज अँड मिड कॅप फंड रेग्युलर प्लॅन ग्रोथ ऑप्शन आहे आणि हा सुद्धा सगळ्यात मोठा फंड आहे। याचे सुद्धा रिटर्न जे आहेत ते खूप चांगले आहेत। म्हणजे पहिल्या वर्षी 22%, दुसऱ्या वर्षी 16%, तिसऱ्या वर्षी 24% आणि 5व्या वर्षी 18% रिटर्न आहेत आणि याची फंड व्हॅल्यू जी आहे ते आहे 17,000 करोड। आणि एवढी मोठी फंड व्हॅल्यू जर कोणी मॅनेज करते आणि तर त्याचे रिटर्न देण्याचं काम सुद्धा त्या फंड मॅनेजरचं आणि त्या फंडचं असतं। त्यामुळे ते चांगल्या शेअर्समध्ये तुमचे पैसे इन्व्हेस्ट करतात। यानंतरचा फंड आहे कोटक इक्विटी अपॉर्च्युनिटी फंड। या फंडची व्हॅल्यू सुद्धा 16,000 करोड रुपये आहे आणि हा फंड सुद्धा कंटिन्युअसली प्रत्येक वर्षी चांगले रिटर्न देण्याचं काम करतोय। पहिल्या वर्षी या
फंडचे रिटर्न आहे 27%, दुसऱ्या वर्षी 18%, तिसऱ्या वर्षी 22% आणि 5व्या वर्षी 19%. लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंटचा विचार करत असाल तर खूप चांगले रिटर्न देणारे हे फंड आहेत. पण जर तुम्ही म्हणाल की मला महिनाभर इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि मला 27% रिटर्न मिळायला हवेत, तर तसं होत नाही मित्रांनो. जेवढे जास्त वेळ तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल, जेवढे जास्त वेळ इन्व्हेस्टमेंट ठेवाल, तेवढे चांगले रिटर्न तुम्हाला मिळतील. ते आपण पुढे पाहणार आहोत कशा प्रकारचे रिटर्न्स तुम्हाला मिळणार आहेत ते. यानंतरचा फंड आहे टाटा लार्ज अँड मिड कॅप फंड. याची सुद्धा व्हॅल्यू आहे 5,700 करोड रुपये फंड व्हॅल्यू. पहिल्या वर्षामध्ये रिटर्न देतो 20%, दुसऱ्या वर्षी 17%, तिसऱ्या वर्षी 21% आणि 5व्या वर्षी 18% रिटर्न देतोय हा फंड. आणि हा फंडसुद्धा कंटिन्युअसली चांगले रिटर्न देतोय. यानंतरचा फंड आहे निपॉन इंडिया विजन फंड ग्रोथ ऑप्शन. 3,700 करोड रुपयेचा याचा फंड व्हॅल्यू आहे. फंडसुद्धा पहिल्या वर्षी 32% रिटर्न देतोय, दुसऱ्या वर्षी 18%, तिसऱ्या वर्षी 23% आणि 5व्या वर्षी 17% रिटर्न देतोय. म्हणजे कंटिन्युअसली हा 15% जास्त रिटर्न प्रत्येक वर्षी देण्याचं काम करतोय. म्हणूनच हा फंड मी सिलेक्ट केलेला आहे आणि हा फंडसुद्धा खूप चांगला आहे. यानंतरचा फंड आहे DSP इक्विटी अपॉर्च्युनिटी फंड. या फंडची व्हॅल्यू आहे 9,600 करोड रुपये. पहिल्या वर्षी 30% रिटर्न, दुसऱ्या वर्षी 17%, तिसऱ्या वर्षी 23% आणि 5व्या वर्षी 18% रिटर्न देतोय. म्हणजे एवढं चांगले रिटर्न देणारा हा फंड आहे. यानंतरचा फंड आहे ॲक्सिस ग्रोथ अपॉर्च्युनिटी फंड. या फंडची व्हॅल्यू आहे 10,300 करोड रुपये. पहिल्या वर्षी 28% रिटर्न आहे, दुसऱ्या वर्षी 9%, तिसऱ्या वर्षी 20% आणि 5व्या वर्षी 20%. आता तुम्ही म्हणाल की कंटिन्युअसली चांगला फंड नाही आहे, दुसऱ्या वर्षी फक्त 9% रिटर्न दिलेले आहेत. पण मित्रांनो असं होतं की प्रत्येक वर्षी एखादा फंड खूप चांगला काम करेल, एखादा वर्षी थोडंसं कमी चांगलं काम करेल. पण ओव्हरऑल जर तुमची लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असेल तर तो तुम्हाला खूप चांगले रिटर्न देण्याचं काम करतो. जरी दुसऱ्या वर्षी 9% दिलेले आहे, पण 5व्या वर्षी आत्तापर्यंतच्या दाखवलेल्या फंडपैकी सगळ्यात जास्त रिटर्न या फंडने दिलेले आहेत 20%. म्हणजे जर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करत असाल तर हा फंडसुद्धा खूप चांगला आहे. यानंतरचा फंड आहे निपॉन इंडिया विजन फंड ग्रोथ ऑप्शन. 3,700 करोड रुपयेचा याचा फंड व्हॅल्यू आहे. हा फंडसुद्धा पहिल्या वर्षी 32% रिटर्न देतोय, दुसऱ्या वर्षी 18%, तिसऱ्या वर्षी 23% आणि 5व्या वर्षी 17% रिटर्न देतोय. म्हणजे कंटिन्युअसली हा 15% जास्त रिटर्न प्रत्येक वर्षी देण्याचं काम करतोय. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टॉप 10 लार्ज अँड मिड कॅप सेगमेंटमध्ये असलेले म्युच्युअल फंड सांगितले आहेत, जे तुम्हाला खूप चांगले रिटर्न देतात आणि 2023मध्ये त्यांनी हे प्रूफसुद्धा केलेलं आहे. व्हिडिओच्या मध्ये मी तुम्हाला सारखं सांगत होतो की इन्व्हेस्टमेंट करताना तुम्ही लॉंग टर्म व्ह्यू किंवा लॉंग टर्म टार्गेट ठेवून इन्व्हेस्टमेंट करा, म्हणजे तुम्हाला खूप चांगले रिटर्न मिळतील. जर तुम्ही मंथली 3,000 इन्व्हेस्टमेंट करताय आणि 18%चा रिटर्न आपण ॲझ्युम केलं, याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं, आणि 5 वर्षाचा टाईम पिरियड घेतला तर तुम्ही टोटल व्हॅल्यू किती इन्व्हेस्ट करताय, तुम्ही 1,80,000. पण तुमची व्हॅल्यू 5 वर्षानंतर किती होणार आहे, 2,92,000 रुपये. म्हणजे एवढी फंड व्हॅल्यू 5 वर्षानंतर होणार आहे. आता दुसऱ्या कंडिशनमध्ये पहा, 3,000ची व्हॅल्यू आहे मंथली, म्हणजे 3,000ची SIP चालू केलेली आहे, 18% रिटर्न आपण कन्सिडर करतोय आणि 10 वर्षाचा टाईम पिरियड आहे. यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट आहे 3,60,000 रुपये. तुम्हाला रिटर्न जी आहे व्हॅल्यू जी आपण कन्सिडर करतोय, ॲझ्युम करतोय, 6,48,000 रुपये आणि तुम्हाला टोटल तुमची फंड व्हॅल्यू होणार आहे 10 लाख रुपये. डबलच्या आसपास अमाऊंट तुमची मिळते तुम्हाला 10 वर्षामध्ये. म्हणजे एवढं चांगलं काम करतात हे म्युच्युअल फंड. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टॉप 10 लार्ज मिड कॅप फंड सांगितलेले आहे. हे कुठल्याही प्रकारचं बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. तुम्ही तुमचे जो कुठल्या फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल त्याचे पूर्ण डॉक्युमेंट्स रीड करा, तुमचं रिस्क पहा, तुम्हाला किती रिस्क घ्यायची आहे, किती रिस्क नाही घ्यायची आहे, त्या हिशोबाने तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. तर अशाच नवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. लवकरच भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.